मैदान भरलाय रे आयोजन प्रणित पाटीलचा सारा मैदान भरलाय रे आयोजन प्रणित पाटीलचा श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाय मानाचा श्री स्वामी समर्थ चषक बघांचं असं आयोजन झाला नव्हता म्हणजे मी आतापर्यंत बघितलेलं आपण चांगलं आयोजन एक नंबर. आपल्याकडे आता 3 तासाचा चित्रपट बघायला वेळ नाहीये. उद्यासाठी ऑल द बेस्ट. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर कॉमेंट्रीचा आवाज ऐकून तुम्हाला समजलंच असेल, आज आपण आलो मॅचेसला पागोटे गावात. हुतात्मा मैदान पागोटे येथे, जिथे श्री स्वामी समर्थ चषक यावर्षी ऑर्गनाईज केला गेला आहे. सो बघूया कसं काय आयोजन आहे. दमदार आयोजन वाटतंय, मोठे आकर्षक चषक आणि मोठी रक्कम आहे प्राईजसाठी. सो बघूया, जाऊया आता आतमध्ये. मॅचेस चालू आहेत, जातो आणि ब्लॉग तुम्हाला कव्हर करून दाखवतो. नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा आहे गेट आपला श्री स्वामी समर्थ चषक 2026चा. इकडे तुम्ही कॅमेरा बघू शकता. लाईव्ह आहे टुर्नामेंट, म्हणजे मोठं दमदार आयोजन आहे. सो जाऊया तर तिकडे ट्रॉफी पण तुम्ही बघू शकता, खूप भारी वाटतात. जातो आणि क्लोजअप मध्ये तुम्हाला कव्हर करून दाखवतो. 6 गेंदे 17 रन 6 गेंदे. क्या यहाँ पे ये माहौल बना है, ये माहौल है श्री स्वामी समर्थ चषक 2026 का. सभी मेहमानों का तहे दिल से शुक्रगुजार और दिल की गहराई से शुक्र गुजारता हुआ यहाँ पे पायल पाटिल हमारे कलाकार जिन्होंने बहुत ही बड़ा नाम रोशन किया है, सभी अग्रणी कलाकार इस मंच के ऊपर. पायल पाटील आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. थोडे सन्मान जे आहेत ते आपल्याला घाईमध्ये करावे लागतील. तर आणखी खूप सारी मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी होते, परंतु आज या स्पर्धेमध्ये श्री स्वामी समर्थ चषकामध्ये मयूर नाईक यांच्या उपस्थितीचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी बघितलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप काही गीतं त्यांच्या आज ट्रेंडिंग मध्ये आहेत. आता इकडे खाली 3 नंबरच्या ट्रॉफी आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय सिरीज बॅट्समॅन बॉलरच्या ट्रॉफी सुद्धा भारी आहेत एकदम. सिरीजची तर ट्रॉफी एकदम आकर्षक वाटते. खाली डायमंड आहे तिला. तिकडे सिरीजला आय गेस फ्रीज आहे. हो, फ्रीज बॅट्समॅन आणि बॉलर साठी सायकल प्लस शूज पण आहेत. दमदार असं आयोजन तुम्ही बघू शकता. ॲडव्होकेट रत्नदीप पाटील सरांचा होणारा सन्मान. आणि आता फायनलला ट्रॉम्बेची 40+ ची टीम आणि विंदाण्याची टीम आहे. सन्माननीय अध्यक्ष आणि त्याला दिला जातोय हा सन्मान. खूप खूप धन्यवाद. शैली बघायची झाली तर एकदम भारी ग्राउंड आहे, जिथे विकेट एकदम मध्येत आहे आणि सर्कलचा ग्राउंड आहे पूर्ण. मागे आपल्याला बॅनर बघायला मिळतो श्री स्वामी समर्थ. आणि इकडे लाईव्हचा कॅमेरा सुद्धा आहे. ओव्हरचा सामना आहे, फायनलची मॅच आहे, आता तुम्ही बघू शकता. कोण जिंकतंय कोण हारतंय बघूया. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय पनवेल तालुक्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रामदासजी शेवाळे सरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. कालच ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये रामदासजी शेवाळे सरांचे या ठिकाणी शुभागमन. मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. भेटली आता आपल्याला. प्रिन्सी कशी आहेस? कुठे ब्लॉग बघतेस आपले? सबस्क्राईब केलास? नाही केला मग कधी करशील? कुठला बघितलास? अच्छा, मग आता किती दिवस झाले मॅचला इथं? तू आज पहिला दिवस आहे तुझा इथं मॅचला. मग अशी मजा येते का क्रिकेट बघायला? आपल्यासोबत सिया आणि स्मिरा आहेत. कशा आहेत दोघी पण? तुझं चॅनल आहे, नाव काय? फन विथ साई स्मिरा. सो हिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, हिला पण सपोर्ट करा. बाकी क्रिकेट बघताना कसं वाटते तुम्हाला? धमाल येते ना? आणि इकडचं ऑर्गनायझेशन वगैरे कसं होतं सगळा? आकाश पाटील विंदाने 48 वरती आहे. बघूया हाफ सेंचुरी होते का फायनल मध्ये. आणि पुन्हा एकदा मोठा बिग हिट केलाय आणि झाले इकडे आकाशची 50. फायनल मध्ये जी त्याची मेन बॅटिंग झाली ती केली आकाशने. 50 धावा धावफलकावर लागल्यात. बघूया अजून किती मोठा स्कोर होतोय.
अजून एक स्ट्रोक. हो सिक्सर बॉल वर सिक्सर कमाल या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय सैलीदेवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी त्यांना समर्पित करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पायल पाटील हे नाव खूप चर्चेचं आहे. आज अनेक अल्बम मध्ये पाहतो, अनेक शो मध्ये ज्यांना पाहतो, रील्स, इन्स्टा आणि युट्यूब या सगळ्या सोशल मीडिया विंदने संघ जिंकलाय फायनल. श्री स्वामी समर्थ चषकावर नाव कोरलंय मरवाई विंदने संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरंच प्रणित दादाचं आयोजन खूप भारी आहे. तर आपण रियांशूला विचार, रियांशू किती वर्ष आहे हा? पहिला वर्ष आहे. तर पहिल्या वर्षामध्ये चांगलं आयोजन झालंय आपल्या इकडचा. पुढच्या वर्षी तू काय बोललेलास की नाईटचं वगैरे? तर तुला कसं वाटलं इकडे मॅच वगैरे बघून? मस्त वाटलं ना? एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना या ठिकाणी विजयाच्या या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करूया. आणि परत एकदा थेट आपल्या तर कसं वाटते कितवा नंबर या सीझनचा? या सीझन कितवा नंबर या सीझनचा? मग कसं वाटते? लाईव्हच्या टुर्नामेंट एकदम भारी होत्या. ओके, दादाची बॅटिंग बघू. तदनंतर आमच्या आई 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 जावई आमचे भाऊ सन्माननीय भालचंद्रजीराव तांडेल यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. काय वाटते मग दादा, तुमच्या टीम मध्ये पर्सनल प्राइज येतील का नाही? कोणला सिरीज बॅट्समन बॉलर वगैरे काय येतील टीम मध्ये? कोण? आकाश दादा. दादा आयोजनाबद्दल वगैरे कसं काय बोलशील? एक नंबर आहे. म्हणजे आता आपले उरण भागांत असं आयोजन झाला नव्हता. म्हणजे मी आतापर्यंत बघितलेला पण चांगलं आयोजन आहे. एक नंबर. नाही म्हणजे पहिल्याच वर्षाने 3 दिवसाच्या टुर्नामेंट भारी होत्या. आयोजन म्हणजे आणि ट्रॉफी वगैरे कसं काय वाटल्या? एक नंबर आहे. मला घ्यायची होती पण ही काही team मला दिली अतिथींना नाही. या ठिकाणी मला घ्यायची होती पण माझा फॉर्म रिजेक्ट केला. त्याचबरोबर आपण आजच्या दिवसभरामध्ये बाकी आकाश दादा कुठं आहे? आकाश दादा खरं तर ते आले नसते. ठीक आहे ठीक आणि आहे. म्हणजे त्याचा तुला मी सांगतोय, तो बोलला 40+ लेजंड आहे. यांची आपण हरलो तरी चालेल पण लेजंड वाल्याना त्यांनी फुगवलं जाम. हो हो. त्यांनी 50 मारले डायरेक्ट. एकट्यानी किती 68 मारल्या? नाही 71 मारल्या. ज्यांनी भरून काढली. स्पर्धा आजच्या कुठं? दिवसामध्ये ज्यांना पूर्णपणे पानदेवीला. रंगवली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तर मराठी नक्कीच आपण आणि आकाश दादाला पण हिंदीचे शुभेच्छा समालोचक देऊया. रवींद्र म्हात्रे अर्थातच रिवॉर्ड. तर आकाश दादा आहे. आकाश दादा नमस्कार. चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मग अशी मस्त बॅटिंग केलीस रे फायनलला. काय मोटिव्ह काय होता फायनलच्या बॅटिंगसाठी? मोटिव्ह असा काय नाही, आम्हाला फायनल मॅच जिंकायची होती त्यामुळे यांचा देखील स्कोर सन्मान करण्याचा केला प्रयत्न जाईल. केला आणि शांत बॅटिंग स्वभावाचे आहेत. खूप चांगली खरं झाली. तर पंचांच्या त्यामुळे आमच्या टीमचा पंचांच्या स्कोर भूमिकेमध्ये चांगला. आलेले एकट्यानीच 71 धावा मारल्या. आज उरण अंपायर काय नाही, असोसिएशनमध्ये बॅटला बॉल लागले का आपण ते कोण पण सदस्य असू दे, म्हणून किती कार्यरत आहेत. मोठा त्यांचा बॉलर असू सन्मान दे, या ठिकाणी आपला केला जातो काम असतो आहे. आहे. आणि ट्रॉफ्यांबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ट्रॉफी तर खूप छानच आहेत आणि पागोटेमध्ये हा पहिल्यांदाच इतका मोठा आयोजन असेल. म्हणजे उरण विभागामधलं तुला कसं वाटलं आयोजन? ह्यो उरण विभागात एकदम भारी वाटला. जसं काय उरण प्रीमियर लीगच आहे असं आयोजन आहे. सेम म्हणजे स्टेज वगैरे पण तसाच होता वगैरे. तदनंतर आणखी एक वंश आणि काय उद्याचा काय सीन मग पानदेवीला? काय नाही, उद्या मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. जर आणि जिंकलो उत्तम क्रिकेट खेळत असताना नशिबात असेल तर भेटणारच आहे. उरण उद्यासाठी ऑल द बेस्ट. आम्ही नक्कीच होप करू की तुला उद्या तुझी बाईक भेटू दे. याच्या आधी आहेत आता कुठली बाईक? ऋतुराज गायकवाड ओके, सो मॅन ऑफ बिग मॅच आपल्यासोबत आज होता आपल्या ब्लॉग मध्ये. नक्की दादासाठी एक लाईक होऊन जाऊ दे आणि सबस्क्राईब पण होऊन जाऊ दे. दादा एवढ्या लांबची आलो खेळायला तर कसा वाटते आता? मस्त वाटते आम्हाला इथे घेऊन. आमचा गावात कबड्डी असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, स्पर्धा क्रिकेटची असू आणि ह्यो द्या. कितवा नंबर सीझनचा? निस्वार्थ भावनेने प्रत्येक आयोजकाला, मग पक्षी कोणाचा असेल, संघटना भारी कोणती केला मग असेल, आता. किंवा आकाश दादाबद्दल काय बोलशील? एक नाव पदरात घेतलं जातं. कुठं आहे? विनंती करतोय रोशन ठाकूर यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. मॅच जिंकली त्याला बाईक आहे. मी, ओके, उद्यासाठी पण तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना. जिंकून या. घेतली तर माझी कशी येणार पार्टी? रोशन ठाकूर कव्हर झाले ब्लॉग वर द्यायला लागेल पार्टी. भक्त आहेत, परंतु काम एक तदनंतर आपण पाहतोय इन्फ्लुएन्सर युट्यूबर दक्ष काटकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतोय
की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप कलाकार आपल्या समोर येत आहेत आणि यूट्यूब चॅनलच्या मुले बऱ्याचदा घरातल्या टिव्या बंद पडलेल्या आहेत. हे त्याचं प्रमुख कारण आहे, कारण आपल्याकडे आता 3 तासाचा चित्रपट बघायला वेळ नाही आहे. 3 तासाचा चित्रपट 2.5 मिनिटाच्या रील्स मधून आपल्याला पाहता येतो. अशा सर्व कलाकारांचं एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी आपण कौतुक करू. खूप खूप धन्यवाद. तदनंतर तर नक्कीच पहिलं वर्ष होतं श्री स्वामी समर्थ चषकचं आणि अप्रतिम आयोजन होतं, धडाकेबाज आयोजन होतं. 3 दिवसामध्ये ट्रॉफ्या पण 1 नंबर होत्या. एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या म्हणजे काय साधी खाऊची गोष्ट नव्हती. 1 लाख रुपये प्रथम क्रमांक होता. भारी आयोजन होतं एकदम. टायमाच्या आटोक्यामध्ये टुर्नामेंट कंप्लीट झाल्या. ती खरी मेन वैशिष्ट्य होती या टुर्नामेंटची. विंधण्याच्या टीमनी फायनल मारली. आपल्या आकाश दादासाठी शुभेच्छा देऊया. भारी खेळले सगळेजण. 40+ ची टीम फायनलला होती. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. आणि प्रणित दादा आणि रियांशूचं खरंच खूप खूप धन्यवाद आपल्याला इन्व्हाइट केल्याबद्दल. रियांशू आणि प्रणित दादा वन्स अगेन थँक्यू. चला आजचा ब्लॉग इथेच संपतोय. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपले जुने ब्लॉग चेक करायला विसरू नका. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.